वर हात करून टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचं मन मंदिरी मन मंदिरी मन मंदिरी गुरुला पूजिते मन मंदिरी गुरुला पूजिते टाळी 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 सर्वांनी वर हात करून टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचं ओ हातात घेऊन पुष्पांच्या माळा पुष्पांच्या माळा ओ वाळू स्वामी जनार्दन भोळा भोळा जनार्दन भोळा भक्ताचा मेळा थोडा मोकळा करा आवाज भक्तांचा मेळा जमोनी गोळा भक्ती रसात नावाने गेला सर्वांनी वर हात करून टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचं बाबांचं माझ्या स्वामींचे रूप मी आठवते मन मंदिरी मन मंदिरी मन मंदिरी 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 मन मंदिरी गुरुला पूजिते मन मंदिरी गुरुला पूजिते मन मंदिरी गुरुला गुरुला मन मंदिरी गुरुला पूजिते मन मंदिरी जय जनार्दन हे बघा आजूबाजूला जे भाविक गायचं पूजन करायचं गुरुच्या नामात रंगायचं पूजन करायचं गुरुच्या नामात रंगायचं पूजन करायचं गुरुच्या नामात रंगायचं जनार्दन स्वामींचं भक्त मंडळ जमल भक्त मंडळ जमल भक्त मंडळ जमल हातात घेऊन टाळ गुरुच्या नामात रंगल नामात रंगल स्वामींच्या नामात रंगल पूजन करायचं गुरुच्या पादुका पूजायचं पूजन करायचं गुरुच्या नामात रंगायचं पूजन करायचं गुरुच्या नामात रंगायचं बाबाजींच्या पालखीचं पूजन संपन्न होतंय सर्वांनी वर हात करून टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचंय मेरे सिर पर रख दो बाबा मेरे सिर पर रख दो बाबा अपने ये दोनों हाथ देना हो तो दीजिए जन्म जन्म का साथ देना हो तो दीजिए जन्म जन्म का साथ जनार्दन बाबा जनार्दन बाबा जनार्दन बाबा जनार्दन बाबा स्वामीजींचं पूजन इथं संपन्न होतंय सर्वांनी वर हात करून टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचंय मेरे सिर पर रख दो बाबा मेरे सिर पर रख दो बाबा जनार्दन बाबा अपने ये दोनों हाथ ताली 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 देना हो तो दीजिए जन्म जन्म का साथ देना हो तो दीजिए जन्म जन्म का साथ देना हो तो दीजिए जन्म जन्म का साथ देना हो तो दीजिए जन्म जन्म जय जनार्दन त्यानंतर स्वामी विमलगिरीजी महाराज यांचे पूजन होईल चला सर्वांनी बाबांचंही वर हात करून टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचंय त्यानंतर नमो तुझ महादेवा नमो तुझ जनार्दना करोनी उपकार जीवा अवतार धरीला अवतार धरीला अवतार धरीला ओम नमो जी शिवा ओम नमो जी शिवा नमो तुझ महादेवा नमो तुझ महादेवा करोनी उपकार जीवा अवतार धरीला अवतार धरीला अवतार धरीला बैसोनिया दृढ आसनी बैसोनिया दृढ आसनी नाम जपे निशिदिनी नाम जपे निषदिनी दयाची आवनी शोभित दिसे नमो महादेवा नमो महादेवा नमो महादेवा
धरोनी साचा उतार गेला जड जीवाचा उतार केला जड जीवाचा एका देवी नमामि देवी नर्मदे नमामि देवी नर्मदे नमामि देवी जय जनार्दन भक्त मंडळाच्या वतीने स्वामीजींचे पूजन संपन्न होत आहे. सर्वांनी वर हात करून राजाच्या गजरात स्वागत करायचं आहे. जय जनार्दन. सर्व भाविकांना विनंती आजूबाजूला पाठीमागू उभे कृपया करून व्यासपीठासमोर बसायचं आहे. स्वामीजींचं पूजन सर्व भक्त मंडळाच्या वतीने पुनरुप एकदा होत आहे. सर्वांनी वर हात करून टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचं आहे. उपस्थित सर्व संतवृंद मंडल की महंत 108 स्वामी विमल गिरीजी महाराज, 108 महंत स्वामी संदीप गिरीजी महाराज, स्वामी ज्ञानगिरीजी महाराज, डॉक्टर बाबा, 108 महंत स्वामी अखंड गिरीजी महाराज, भक्तपारायण सोमनाथ महाराज, आमचे भाईगावचे बाबा चचुंडीचे महाराज, सर्वांचं वर हात करून टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचं. जय जय अलग निरंजन भोला, 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 जय अलग निरंजन प्रवचन रूपी सेवेला नांदतपुरी परमपूज्य स्वामी संदीप गिरीजी महाराज 2 मिनिटं आपल्याला आशीर्वाद देतील. बाबांकडे एक माहिती विशेष म्हणजे याच दिवशी भगवान गोरक्षनाथांनी धर्मनाथांना 12 वर्षी नवनाथच्या पंथ दीक्षा दिली. फार मोठा सोहळा त्यांनी प्रयागराज क्षेत्रामध्ये त्या दिवशी स्थापन केला, संपन्न केला. सर्व देवता या ठिकाणी आले होते. असं खरंच मोठे कथेचा यामध्ये भाग आहे. आणि त्याचं स्मरण म्हणून नाथांच्या ग्रंथामध्ये उल्लेख आलेला आहे की या दिवशी जो कोणी अन्नदान करेल, जो कोणी या दिवशी त्या भगवान नाथांचं धर्मनाथ विजयाच्या निमित्तानं स्मरण केलं आणि एक उत्सव करेल, त्याच्या अनेक जन्माच्या अडचणी किंवा दारिद्र्य भरपूर त्याचं वर्णन त्या नाथांच्या ग्रंथामध्ये आलेलं आहे. आणि विशेष म्हणजे बाबाजींच्या परंपरेमध्ये भाऊसाहेब भाऊ हा सोहळा त्यांच्या वडिलांच्या पासून आजही कुळकन्या पुत्र होते. ते सात्विक परंपरा चालवणे महत्त्वाचं. वाईट परंपरा सगळं चालवतात, पण चांगल्या परंपरा चालवायला भगवंताची कृपा लागते. विशेष म्हणजे पहिले ते कार्यक्रम करायचे, कीर्तन वगैरे व्हायचं. ज्यावेळेस ते बाबाजींच्या परिवारामध्ये आले, विशेष करून आमच्या दोन्ही आखाड्याचे राष्ट्रीय अध्यक्ष परमवंदनीय, परम आदरणीय, परम श्रद्धेय महाराज काही असो, बाबा टाळत नाही. म्हणून सर्वप्रथम आपण बाबांचे अभिनंदन सर्वांच्या वतीने करू. आणि जास्त वेळ घ्यायचं नाही, कारण आता पाटल्या पाणी तुम्ही सोडले, थंड गारा वारा चालला एकदम छानपैकी, लोकांना अन्नदान बाकी आहे. म्हणून आपण जास्त वेळ नाही घेता. आज सर्वांच्या वतीने बाबांना विनंती करून लक्ष्मण बाबा बोलतात 2 मिनिटं लक्ष्मण बाबा 2 मिनिटं बोलतील. नंतर मात्र आपण सर्वांच्या वतीने महाराजांना विनंती करू, आपल्या अमृत अंतून आपण आपल्याला सत्संगाचा लाभ द्यावा. सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय. नमः पार्वती पते हर हरे गोपाल कृष्ण भगवान की जय. श्री गुरुदेव
भोला भाला रे जगाचा भाला शंकर भोला भाला रे जगाचा भाला शंकर भोला भाला रे जगाचा भाला शंकर भोला भाला रे जगाचा भालवाला. जगाचा भालवाला तू ढवळ्या नंदीवाला जगाचा भालवाला तो ढवळ्या नंदीवाला. शंकर भोला भाला रे जगाचा भालवाला शंकर भोला भाला रे जगाचा भालवाला. हरि ओम नमः शिवाय हरि ओम जनार्दनाय हरि ओम नमः शिवाय हरि ओम जनार्दनाय. हरि ओम नमः शिवाय हरि ओम जनार्दनाय हरि ओम नमः शिवाय हरि ओम जनार्दनाय. हरि ओम नमः शिवाय हरि ओम जनार्दनाय हरि ओम नमः शिवाय हरि ओम जनार्दनाय. हरि ओम नमः शिवाय हरि ओम जनार्दनाय हरि ओम नमः शिवाय हरि ओम जनार्दनाय. सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय. प्रभू राजारामाच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी खऱ्या अर्थानं आज धर्मनाथ बीज सोहळा आणि या ठिकाणी आपले असणारे भाऊसाहेब भाऊ म्हटल्यानंतर सर्व वारेवारी पळत येतात बरं का आहे की नाही. त्यामध्ये असणारे आमचे परमपूज्य श्री श्री गजराज महामंडलेश्वर स्वामी शिवगिरी बाबा, त्याचबरोबर सर्व संत मंडळी या ठिकाणी संदीपगिरी बाबा, आमचे या ठिकाणी विमलगिरीजी महाराज, ज्ञानगिरीजी महाराज, डॉक्टर बाबा बालकनाथगिरीजी महाराज व सर्व संत मंडळी. खरोखर धन्य आजी दिन संत दर्शनाचा अनंत जन्मीचा सीन गेला. मज वाटी त्यासी अलिंगन द्यावी कदा ना सोडावी चरण त्यांची येण्याप्रमाणे बाबांनी या ठिकाणी आपल्याला सांगितलं आजच्या दिवसाला अन्नदान करावं, ज्ञानदान करावं, भक्ती ज्ञान कर्म सर्वच या ठिकाणी करावं आजच्या दिवसाला. परंतु खरोखर एवढं भाग्याची गोष्ट की एवढे कार्यक्रम असताना सुद्धा प्रतिउत्तर परत कधी आलं नाही. असे असणारे आपले परमपूज्य शिवगिरी बाबा बघा. एवढे कार्यक्रम आज जवळजवळ मला वाटतं 7 वाजता गाडीमध्ये बसले जसे कार्यक्रम त्यांच्या पाठीमागे आमचे विमलगिरी बाबा आहे की नाही. विमलगिरी बाबा हे सर्व संत मंडळी उभारीला ध्वज तिन्ही लोकावरी आणि ऐशी चराचर कीर्ती ज्यांची धर्माचा पताका खांद्यावरती घेतला तो म्हणजे राष्ट्रसंत सद्गुरू बाबाजींचा. आणि कानाकोपऱ्यामध्ये फक्त एकमेव नाव कमवलं असेल बाबाजींचं ते म्हणजे बाबाजी. या ठिकाणी जिकडं पाहावं शिव महापुराण कथा असेल एवढे कार्यक्रम असताना आज या ठिकाणी एवढा मोठा कार्यक्रम असताना परंतु शिरसगाव मध्ये धावपळीमध्ये त्या 5 मिनिटं दिले फक्त. आणि धावपळीमध्ये या ठिकाणी कारण का हा भाऊंचा हा वार्षिक कार्यक्रम आहे. आणि आपण बाबा जोपर्यंत बाबाजी नाही या ठिकाणी तोपर्यंत आपण आळसून गेलो बरोबर की नाही. बाबाजी आल्यानंतर भाग गेला शिन गेला अवघा झाला आनंद श्री आनंद. म्हणून जास्त वेळ न बोलता या ठिकाणी थांबतो. रामकृष्ण हरी जय जनार्दन. गुरु महाराज 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 गुरु महाराज
त्रिसंत सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। वक्रतुंड महाकाय
सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमक्षादिरक्षम् एकं नित्यविमलमचलं सर्वदि साक्षभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि कैलासराना शिवचंद्रमौळी फणींद्रमाथा मुकुटी जळाले कारुण्य सिंधु भव दुःख हरी तुझवीर शंभो मज कोण तारे सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वादात्मजं वानरयुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये नमः पार्वतीपते हर हर महादेव गोपाल कृष्ण भगवान गुरु स्वामी महाराज गणपतीश्वर भगवान त्र्यंबकेश्वर महाराज सब संतन की जय सनातन धर्म की शंकर मोचन हनुमान यावल राम कुल नवनाथ महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय धर्मवीर संभाजी महाराज पुंडलिका वरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढऱ्या भगवान ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज गुरु जगन्नाथ स्वामी महाराज की जय सर्वांनी 2 मिनिट भजन हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे बोला हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे काशी विश्वनाथ गंगे काशी विश्वनाथ गंगे अमरनाथ गंगे हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ 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 गंगे जनार्दन जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन 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 सद्गुरु स्वामी जनार्दन जनार्दन सद्गुरु स्वामी 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 सर्वांनी 1 मिनिट हात वरती करायचे आपल्या देवासाठी आणि गोड फक्त 1 ते 2 मिनिटं काढे नंतर हात खाली केले तरी चालेल हा राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरी बोलो बोलो जय हरी जय जय हरी कृष्ण राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी
नमः शिवाय ओम नमः शिवाय बोलो ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय बोलो ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय बोलो ओम नमः शिवाय बोलो ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय बोलो ओम नमः शिवाय ओम गणाधनाय बोलो ओम गणाधनाय 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 ओम नमः शिवाय ओम गणाधनाय ओम नमः शिवाय बोलो ओम गणाधनाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय बोलो ओम गणाधनाय ओम नमः शिवाय बोलो ओम गणाधनाय दम 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 बोले ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय दम शंकर बोले ओम नमः शिवाय शंकर बोले ओम नमः शिवाय बाबाजींचे भक्त बोले ओम जनार्दनाय स्वामीजींचे भक्त बोले ओम जनार्दनाय ओम नमः शिवाय बोले ओम नमः शिवाय बोलो ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय बोलो ओम नमः शिवाय शिवस्वरूप राष्ट्रसंत जनार्दन स्वामी गुरुमाऊलीच्या कृपेनं आशीर्वादानं सालाबादाप्रमाणे दरवर्षी धर्मबीज हा अतिशय महत्त्वाच्या पर्वणीसारखा योग आहे. ज्याच्या नशिबात असतो तोच हा योग घडून आणतो. असे आमचे बाबाजींच्या परिवारातील जिथं कार्यक्रम असेल तिथं एक शाल एक हार, आणि जिथं किती दूर असो, मग ते जालना असो, आम्ही आता याला होतो सोलापूर कोल्हापूर, तिथं पण हजर होते. कोण? आमचे भाऊसाहेब. म्हणजे कुठंच कंटाळा नाही. पहिले मोटरसायकलवर होते बाबा, आता मोठी गाडी घेतली, 4 जणाला घेऊन येते. आणि खरंच 4 जणाला घेऊन येण्याची ज्यांच्यात हे आहे तेच धर्माचं कार्य करू शकतात, एक लक्षात घ्या. म्हणून आपण त्यांचं आणि त्यांच्या परिवाराचं टाळ्याच्या गजरात स्वागत करायचं, वर हात करून. कारण एवढा मोठा कार्यक्रम करणं सोपं नाही आहे. आज आपल्या व्यासपीठावर आदरणीय, वंदनीय, पूजनीय
राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामींचे कृपापात्र शिष्य, जे येवल्यामध्ये ज्यांचं निवास आहे, रोकडोबा हनुमान मंदिर, राष्ट्रसंत जनार्दन स्वामी आश्रम, असे श्री महंत 108 स्वामी संदीप गिरीजी महाराज यांचं आपण टाळ्याच्या गजरात स्वागत करू. आमचे 108 श्री महंत स्वामी विमलगिरीजी महाराज, सकाळपासून जवळजवळ आता 8वा कार्यक्रम आहे, पण चेहऱ्यावर अजिबात थकवा दिसत नाहीये. वय वर्ष 85 वर्ष आहे, परंतु गाडी अशी पळती आणि म्हणून त्यांचे टाळ्याच्या गजरात आपण स्वागत करू. आमचे आगस्ती डोंगरावर ज्यांनी खूप मोठी तपश्चर्या करतात आणि खूप त्यागी आहे, नेवाशाला पण आगस्ती मंदिराचं मोठं स्थापना करून बाबाजींच्या आता मूर्तीचीही प्राणप्रतिष्ठा तिथं होणार आहे, अशा आमचे ज्ञानगिरीजी महाराज, त्यांचे टाळ्याच्या गजरात स्वागत. लखनगिरीजी महाराज आम्ही असलो का कधी कधी गडबडून जातात, म्हणलं वो स्वर दे बाबांना आमच्या, कारण तेवढे कीर्तनकार आहे. परंतु आमचा ईश्वर बघतच होता, तोपर्यंत बाबांनी कार्यक्रमचा एक श्लोक म्हणून पूर्ण केला होता. कारण आमचे लखनगिरी बाबा, शिवगिरी बाबा असले काय मग बाकी सगळं सोडून देते, काही ते त्याला काही वाटत होतं, बाबा बाबा असं करतात. परंतु फार मोठं कार्य आहे. पंढरपूरला म्हणलं की दिंडी आहे, आता आम्ही त्र्यंबकला गेलो, फार मोठी दिंडी. पैठणला म्हणलं का दिंडी, सप्तशृंगी माता म्हणलं का दिंडी, असा दिंडी सोहळा आणि पायी चालणं एवढं सोपं नाही आहे. बाबाजींचं धर्मकार्य खूप मोठ्या प्रमाणात. आमचे 108 श्री महंत आमचे लखनगिरी महाराज या ठिकाणी, त्यांचे टाळ्याच्या गजरात स्वागत करू. विशेष डॉक्टर बाबा आहे, 108 श्री महंत आमचे बालकनाथ बाबा आहे, त्यांचे टाळ्याच्या गजरात स्वागत आहे. विशेष या ठिकाणी आमचे सोमनाथ बाबा आहे आणि त्यांच्या समोर चिचुंडीचे, ते आता थोड्या दिवसात आमचे विमलगिरी बाबाला देऊन टाकायचे, जाहीर करतो. चालेल ना विमलगिरी बाबा, लय 2-4 दिवसापासून चालले, मला महाराज देत नाही. म्हणून या सर्व संतांचं आपण टाळ्याच्या गजरात स्वागत करू. कारण या ठिकाणी आपण ज्या कार्यक्रमासाठी एकत्रित आलो, आपण अर्धा 1 तास बसू, अजून जरी थोडासा वेळ झाला असेल, पण तुम्हाला 10ला प्रसाद मिळेल. कारण आम्ही पण 4-5 कार्यक्रम करून आता आम्हाला याला जायचंय, इथून जवळजवळ सुरमा म्हणजेच 250 किलोमीटर जायचंय, अजून एवढे कार्यक्रम करून बी. आणि म्हणून ते कन्नड तालुक्यामध्ये शेवटच्या टोकाला आहे ते कार्यक्रम, तिथं उद्या पण आहे. आणि धर्मबीज आपण का करतो याचं चिंतन आहे. का धर्मबीज हा नाव पडलं, हा पूर्ण भारतात कानाकोपऱ्यात हा का केला जातो, धर्मबीज म्हणजे काय आहे, हेच नाव का आपण दिलं, त्याचं चिंतन आहे. भाग्यवंतांनो, या ठिकाणी कवी हरी अंतरिक्ष प्रबुद्ध पिपलायनम अविरत्र दुर्लचमज कर भाजनम, हे 9 नारायण होते. कोणते नारायण होते पहिले? या 9 नारायणानं जर भागवतामध्ये एकनाथी भागवताला सुरुवात जर पाहिली असेल तुम्ही, तर एक नारायणानं एक चिंतन आपण भागवतामध्ये केलेलं आहे. तेच 9 नारायण नवनाथाच्या रूपामध्ये ते आपल्या पवित्र पावन भूमीत झाले, निर्माण झाले आणि अवतार घेतला. नवनारायण नवनाथा तुनी, नवनारायण नवनाथा तुनी, या जगती प्रगटले अथाई गदा ताप भवाचे सहज बोला लखन, बोला लखन,
वर्ष झाले. एकेकाचं प्रकट दिन सांगितलं तर आपल्याला खूप वेळ लागेल. या ठिकाणी आमचे भजन सेवा चॅनल आहे, आमचं संत मेळा चॅनल आहे बापू, आमचा शिवयोगी चिचुंडी कृष्णा यांचं चॅनल आहे. आपलं काय येवला न्यूज हे एक चॅनल आहे आणि भ्रमर, या सगळ्या चॅनलचं आपण काळ्याच्या गजरात स्वागत करू. वा, कारण हे प्रत्येकाला आपल्याला बघायला भेटणार आहे. म्हणून जे नवनारायणाचं आपल्याला एक नारायणाचं प्रथम तर तुम्हाला माहिती आहे, आदिनाथ भगवान शिवाय विश्वाद्यम, याच्यात एक शब्द आला विश्वबीज. वास्तविक हे विश्वाचं बीज निकलम भैरणम पंचवक्र त्रिनेत्रकम महादेव देवादिदेव भगवान शिव शंकर आदिनाथ त्यांना म्हणतात, असे भोलेनाथ बाबा सगळ्यांचं मुख्य दैवत. तुम्ही विश्वनाथ, 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 विचार केला तर आज नवनाथाचा 34वा अध्याय वाचला पाहिजे. कोणता अध्याय वाचला पाहिजे? 34वा अध्याय आज वाचन केलंच पाहिजे. नाथांची पूजा, नाथांच्या ग्रंथाची पूजा ना 34वा अध्यायामध्ये धर्मबीज हे सर्व या ठिकाणी आलेलं आहे. हे बघा, हे आमचे नाथ मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ प्रयाग क्षेत्रावरती गेले. ज्या प्रयाग क्षेत्राला सर्व तीर्थाचा राजा आपण म्हणतो. काय म्हणतो? सर्व तीर्थाचा राजा, ज्याला प्रयागराज म्हणजे सगळ्या तीर्थाचा राज. तिथं त्रिवेणी संगम, गंगा यमुना सरस्वती 3 आहे, गुप्ता 1. आणि जिथं आता माघ मेळ्यामध्ये जवळजवळ कमीत कमी कोटी लोक असतील आता सुद्धा ह्या माघ महिन्यात स्नानासाठी. कारण ह्या महिन्यामध्ये स्नान करणं 10,000 वर्ष स्नान काशीत करणं, 10,000 वर्ष शरीर स्नान करणं. आणि माघ महिन्यामध्ये फक्त जर आपण आपल्या कुठेही गंगा असेल त्या ठिकाणी 3 दिवस जर स्नान केलं तर 10,000 वर्ष स्नान केल्याचं पुण्य मिळतं. म्हणून एकदा तरी ह्या माघ महिन्यात कुठंतरी जाऊन स्नान केलं पाहिजे. जिथं गंगा मैया आहे, गोदावरी आहे, कुठंतरी जाऊन स्नान केलं पाहिजे. आणि आपण तिळाचं उठणं आपल्या शरीराला लावलं पाहिजे. तीळ खाणं चांगलं आहे, तिळाचं उठणं लावणं चांगलं आहे. लोक महिनाभर लावतात, परंतु आपण हे महत्वाचं आहे, अतिशय गरजेचं आहे. म्हणून हे प्रयाग क्षेत्रावर हे गेले. कोण? मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ. गोरक्ष कशातून जन्माला आले माहिती ना तुम्हाला? उखाड्यातून. कुठून? गाईचं शेणाचा जो उखाडा होता. पण मग कशी जन्माला आले तुम्हाला हे माहिती आहे. सरस्वती नावाच्या मातेला मूल बाळणे म्हणून मच्छिंद्रनाथांनी सांगितले, ही युवती घे बाई, तुला हे घे, चांगलं आहे, आणि श्रद्धेने घे आणि खा. आता श्रद्धेने जर घेतलं तर सर्वच मिळतं, पण श्रद्धा नसेल तर काहीच मिळत नाही. श्रद्धा असेल तर मिळतं, श्रद्धा नसेल तर काहीच मिळत नाही. लक्षात राहू. म्हणून ती मस्त खाणार, आता तोंडात टाकणार. पण आता आज आजूबाजूला सगळेच पेपर बसलेले होते. कोणी लोक म्हणत होतं हे म्हणजे पेपर हे चालते. बोलते काय ग बाई? म्हणे काय हे काय? म्हणे काही नाही, एक बाबा आला तर भस्म दिलं होतं, ते खायला लावलं. हे येड्याने करते म्हणे, ती खाल्लं तर माशी गोमाशी करते ना तुला. ते तिने धरलं, रागा फेकलं.
अरे म्हणे बरं झालं तुम्ही आल्या, लई चांगल्या माझी हितीशी आल्या तुम्ही, चांगलं केलं. सगळे एकत्र बसलेलेच होत्या. तिने धरलं ते आपलं हे असतं झाडूचे, झाडून झुडून घेतलं आणि त्याच्यात टाकून दिलं उखाड्यात टाकून. 12 वर्षानं आमचे मच्छिंद्रनाथ आले आणि आई तुला मी भस्म दिलेले ते कुठे आहे, तो मुलगा कुठे आहे? ती म्हणे मला सगळ्या महिला एकत्र आल्या त्यांच्यासाठी गोमशी काही करून टाकतील, काही सांगता येत नाही. मी दिलं उखाड्यात टाकून. उखाड्याजवळ गेले आणि मग मात्र काय सांगा तुम्हाला, सगळं पावडण टिकवण सगळं सुरू झालं. ज्यावेळेस एवढं तेज पुंज गोरक्षनाथ ज्यावेळेस प्रगट झाले त्यावेळेस डोळ्यात पाणी आलं का रे. सात कालिता मच्छिंद्राने जगाला बने मुनी, सात कालिता मच्छिंद्राने जगाला बने मुनी, सूर्यपुत्र गोरक्ष भागला, सांडगवरा तुनी, सूर्यपुत्र गोरक्ष भागला, सांडगवरा तुनी. असे नवनाथाचे 9 अवतार अशा पद्धतीने जर प्रगट केले तर किती वेळ लागेल. आत्ताशी गोरक्षनाथाचा जन्म. आमच्या बाबाजींकडं असेच भक्त गेले. राहिलेची आई आजीबाई गेली, बाबाजी बाबाजी म्हणजे काय माझी सुनबाई लेकरू बाळ नाही. आणि बाबाजीकडे गेले, बाबाजीने सांगितलं मला काही येत नाही, हे सगळं देव करतो, हे युवती दे तिला बसमध्ये खायला. आता ती शिकलेली होती, आजकालची शिकलेली आवड राहते. ती त्या आजीबाईने 70-75 वर्षाच्या आईने दिलं, हे चाल माझ्या जनार्दन बाबांनी बसमध्ये दिलं खाय. हा ते अशा काय म्हणते का ती राख इकडं पोरवत आहे म्हणजे काय अवघड राहते ते. आजकालचे शिकलेले राहतात. अहो तिने दिलं फेकायला लागले. हे ती म्हातारी हे फेकू नको, माझ्या जनार्दन बाबाचा प्रसाद येतो, इकडे ये. तो काय फेकायसाठी आणला का? तिने ते बोलता बोलता भावनेच्या भरात तिनेच खाऊन घेतला. 70 वर्षाचे त्यावेळेस राहिलेच्या आजी. अहो ते 70 वर्षाच्या म्हातारीला एवढं गोड मुलगा झाला नाही, तसंच राहिलं. पुत्र शोकाचे होईल कामा तुम्हाला दोरे दो. माता भगिनी सांगती मोठा जनार्दन बाबाचे घरावो ध्यान, जनार्दन बाबाचे घरावो ध्यान. पुत्र शोकाचे होईल कामा तुम्हाला दोरे दो. पुत्र शोकाचे होईल याचा एक लक्षात घ्या, त्या विभूतीमध्ये तेवढी शक्ती असते. कारण प्रत्येकाच्या काखेत झोळी आहे. काय झोळी झोळी आणि झोळीत विभूती असते. ती विभूती म्हणजे काय आहे, झोळी म्हणजे झोळीच असते ती नाथांची झोळी. आणि बाबाजींकडे विभूतीच होते, कारण बाबाजी शंकराचाच अवतार होते. ज्यावेळेस ही झोळी किती महत्वाची असते माहिती का, नाथांची झोळी, त्याचं चिंतन आहे. त्याच्यात भगवान शंकरानं हे वरदान दिलेलं आहे. ही भस्म जे आहे नाथांकडे, ही वरदान भगवान शंकराचं लेण आहे. हे नाथ आले प्रयागराजला आणि सांगितलं, मच्छिंद्रनाथाने आदेश केला, गोरक्षा जा भिक्षान देई, भिक्षा मागून आण. गोरक्षनाथ प्रयाग क्षेत्रावरती सर्व ठिकाणी फिरू लागले. मा भिक्षान देई माई. सगळ्या बाजूने प्रत्येक घरापुढे प्रत्येक ठिकाणी हात मारू लागले, ए मा भिक्षान देई. कोणत्याच बाजूला पाहता तर कोणीच भिक्षा देत नाहीये. झोली भरकर लाना रे, झोली भरकर लाना, झोली भरकर लाना रे, झोली भरकर लाना. झोली 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 भरकर लाना रे, झोली भरकर लाना, झोली भरकर लाना रे, झोली भरकर लाना. झोली बजागी झोली भरकर लाना, झोली बजागी झोली भरकर लाना, झोली भरकर झोली भरकर
आता कुठेही भिक्षा मिळाना. सगळं असं ओस पडल्यासारखं दिसलं. प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी. गुरुदेवांजवळ आले. गुरुदेव, प्रत्येक घरी गेलो, प्रत्येक दारी गेलो, झोळी खाली आली. भिक्षान देई म्हणून पाहिलं, कोणीही वर मुंडकं केलं नाही, कोणीही भिक्षा दिली नाही. नाथांनी, मच्छिंद्रनाथांनी डोळे झाकले आणि डोळे झाकताच त्यांना दिसले की अरे, आपल्याला भिक्षा न मिळण्याचं कारण हे आहे की आज या राजधानीतला त्रिविक्रम नावाचा राजा, त्याचा देव असत झाला, त्याचा मृत्यू झाला, आज तो देवाच्या घरी गेला. म्हणून सगळं नगर अगदी शांत झालं, दुःखी झालं. कारण तो राजाच धर्मवीर होता, तो राजा महान होता. तो त्या राजासारखा धर्म कार्य करणारा कोणी नव्हता. प्रत्येकाचं पालन लेकरा बाळासारखं करायचं. म्हणून तो गेला, म्हणून रडायला लागलं सगळं. आणि महाराज, माझी इच्छा आहे, स्मशानात चला, आपणही जेवतो, बघू तरी. मच्छिंद्रनाथांनी सांगितलं कशासाठी? म्हणजे त्या राजाला बघू तरी. एवढा धार्मिक राजा, त्याच्यासाठी पूर्ण गाव बंद, पूर्ण राज्य बंद, कोणी खायला तयार नाही, कोणी बाहेर यायला तयार नाही, प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी. एवढा कोण तो राजा आहे, मला बघायचा आहे. ऐकताय ना तुम्ही सर्व? असं जन्मले यावं माणसाने की सगळ्या प्रजेनं त्याचं गुणगान करावं. जन्माला आल्यानंतर काय, जन्माला आला याला आणि पाणी होऊन घ्यायला काय उपयोग असायचं? नुसतंच जन्माला यायचं काय अर्थ आहे त्याला? काहीतरी नाम. आता एक मुलाचा बघा ना, सत्कार केला, कुठं मिलिटरीत होतं, कशामध्ये होता वाटतं. किती म्हणजे माणसाला स्वाभिमान वाटतो देशाची सेवा करणं. अरे बाबा, त्यावेळेस सहज गोरक्षनाथांनी सांगितलं की माझी इच्छा आहे, जर एवढा चांगला राजा, त्याला उठून बसवलं पाहिजे, त्याला परत प्राण दिला पाहिजे. मच्छिंद्रनाथांनी सांगितलं नाही, त्याचा मृत्यू झाला, त्याचा आयुष्याचा काळ तेवढा होता, त्याला काळ घेऊन गेला. आता आपण नाही काही करू शकत. तुम्ही नसन करत तर मी करतो. आता ते गोरक्षनाथ होते. अरे रे, थांब थांब म्हणे, तू नको, मीच काहीतरी करतो. पण एक काम करू म्हणे, काय? आता याला प्राण आणता येणार नाही, पण माझा प्राण मी यांच्या शरीरामध्ये प्रविष्ट करू शकतो, देऊ शकतो. पण माझं शरीराचं तुला रक्षण करावं लागेल. भोले बाबाच्या मंदिरात स्वतःचं शरीर ठेवलं आणि स्वतःच्या शरीरातला प्राण त्रिविक्रम राजाच्या शरीरामध्ये प्रवेश करून गेला. 12 वर्ष. किती दिवस? सोपी गोष्ट आहे का? आणि मग 12 वर्ष तो प्राण. परंतु ते दररोज शिव मंदिरात यायचे. हिने विचारलं की अरे, आपला पतिदेव कधी शिव मंदिरात 8 दिवसाला एकदा जायचा, आता दररोज शिव मंदिरात जातो, काय भानगडी? कारण दररोज दर्शनाला जायचे भोले बाबाच्या. जायला गेलं पाहिजे, नित्य नियमाने केलं पाहिजे. बाबा लक्षात, भाग्यवान आहे तुम्ही, खूप भाग्यवान. मंदिरात जा, शिव मंदिरात जा, पांडुरंगाच्या मंदिरात जा, मारुतीरायाच्या मंदिरात जा, गेलंच पाहिजे. खूप सुंदर चिंतन आज या ठिकाणी आपण ऐकलं पाहिजे. मग ते अरे कशासाठी जातात बघ रे. परंतु तुम्हाला सांगतो की ज्या वेळेस हे दोघं आले, यांची भाषाची वेगळी होती. बंगाली भाषा, बंगाली 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 रे बाबा बोलो बंगाली, बंगाली बंगाली रे बाबा बोलो मच्छिंद्रनाथ, गर्भगिरी नर्मदा, ज्याची भाषा लई झाली भारी, ज्याची त्याच्या मनामध्ये हृदय भक्ती भाव, मच्छिंद्रनाथाचं ठाण आहे सावरगाव. कारण ते बंगाली भाषा कोणाला समजत नव्हती. दोघांचं काय चाललं तेही कळालं ते. मच्छिंद्रनाथानं त्यावेळेस तो शरीरात प्रवेश केल्यानंतर जो स्पर्श झाला
आणि त्यामध्ये जो मुलगा जन्माला आला 12 वर्षामध्ये, त्या मच्छिंद्रनाथाचा पवित्र पावन असा पुत्र ज्यावेळेस जन्माला आला, त्या मुलाचं नाव आपण काय ठेवलं गेलं? धर्म बीज नाव ठेवलं. कोणाचं होतं ते बीज? मच्छिंद्रनाथाचं. म्हणून धर्म नाथ धर्मनाथ जगा गेला विवरदा झाला उतार धर्मनाथ जगा गेला विवरदा लाभे वरदान लाभे वरदान लाभे तो अवतार झाल्यामुळं तो दिवस एवढा महत्वाचा होता. गोरक्षनाथाला रावलं नाही. गोरक्षनाथांसाहेब मला पंगत द्यायची, जशी आमच्या भाऊसाहेब दादांनी पंगत दिली. पण मला पंक्तीला सगळ्यालाच बोलायचं. 33 कोटी देव बोलव. कोणाला बोलवलं? सगळे देव धरणीवरती आले. तो एवढा मोठा सोहळा केला धर्मराज बीजचा, एवढा मोठा भंडारा केला. आणि त्या दिवशी वरदान दिलं, जो कोणी धर्मराज बीज ही धर्मनाथाची बीज करेल, एवढा मोठा उत्सव करेल, त्याच्या घरात काही कमी पडणार नाही, त्याच्या घरात संकट येऊ देणार नाही, त्याच्या घरात कुठलं अन्न पाणी कमी पडू देणार नाही. हे नाथांनी आशीर्वाद दिलेले, म्हणून ही धर्मनाथ बीज केली. दुःखी दंदारे त्रिलोकांना तारा देऊन सुख संपत्ती भुक्ती दोही करा स्मरण घडावे आता विद्यनाथा शरणागत मी तुमच्या पायी मन माझा देव जय नवनाथा स्वामी नवनाथा भक्त हरी देव सिद्ध तुम्ही भाग्यवान आहात की हा सोहळा या ठिकाणी करतो. आम्ही आता जवळजवळ 5वा-6वा वेळ 5वा-6वा ठिकाणी प्रत्येक ठिकाणी करून आलो. खूप सुंदर असा उत्सव करतात. बाकीचं खूप सुंदर आहे ते. ज्यावेळेस ती पतिव्रता जगदंबा त्यावेळेस आपल्याला हे का मंदिरात जातात पाहतात, तिथं मैत्रीण होती तिची. तिने म्हणे, अहो हे त्यांचं वाला शरीर पडलेले, ते शरीराला बी पाहायला जाते आणि देवाला दर्शन घ्यायला जाते. तिने काय केलं, त्या शरीराचे तुकडे तुकडे केले, असे फेकून दिले सगळे. मच्छिंद्रनाथाची खूप कथा मोठी आहे. पार्वती मातेने सांगितलं, अरे आपलं नाथांची हे आहे, पाठवलं याला. आणि सगळे परत पार्वती मातांचे सगळे तुकडे जमा करून आणायला लावले, एकत्र केले, शिवले. मग एक गोरक्षनाथाला म्हणजे कथा फार सुंदर आहे, मोठीच कथा आहे. आपल्याला तिकडे जायचं नाही, खूप वेळ झाला. माईला आली, पटकन माऊलीला नमस्कार केला, साष्टांग दंडवत केला, असं हात टेकले. माऊलीला काय माहिती, माऊलीने सहज बोलून गेले, अखंड सौभाग्यवती भव. निवृत्ती दादांनी सांगितलं, ज्यांना आशीर्वाद देतात ते कोणाला आशीर्वाद देतात? दादा, निवृत्ती दादा म्हणतात, माऊली तुम्ही कोणाला आशीर्वाद दिला? ज्यांचे पतिदेव आज प्रेत म्हणून चालले त्यांनाच तुम्ही आशीर्वाद दिला. माऊलीने डोक्याला हात लावला, आता मी आशीर्वाद देऊन बसलो. मग माऊलीने त्यांना परत उठून बसलो. त्यांचं नाव आहे सच्चिदानंद बाबा, ज्यांच्याकडून ज्ञानेश्वरी देऊन घेतली नेवाशाला. गीतालंकार नाम ज्ञानेश्वर गीतालंकार नाम ज्ञानेश्वर जिने निगम वल्ली प्रगट तसं सद्गुरू जनार्दन स्वामींनी सुद्धा एकाच्या अंगावर आमच्या महात्म्याचं मोठं ट्रॅक्टर पडलं, फार हॉस्पिटलला नेलं, मेले म्हणून सांगितलं प्रेत. आणि बाबाजींनी परत 3 तासानं परत त्याच्यावर भस्म टाकलं, परत उठून बसवलं. ते म्हणजे पूर्णगिरी बाबा.
ही बाबाजीने करून दाखवलेली आहे. म्हणून बाबांनो अशा संतांच्या चरणी नतमस्तक होऊन या ठिकाणी मोठा कार्यक्रम आपण ठेवला, बोलवलं. आम्ही दिवसभर फार थकलेलो होतो वाजता 4-5 कार्यक्रम करून. तरी पण या ठिकाणी आमचे भाऊसाहेब दादा आणि त्यांचा परिवार खूप सेवा आहे. कुठं बोलवलं का हाक मारले का हाक उपस्थित राहतात. म्हणून आम्ही सुद्धा हा कार्यक्रम फक्त परिक्रमाला पायी गेल्यामुळं एकदा राहिला होता ना, त्यावेळेस नव्हता आले गेल्या वर्षी. पण नंतर अजूनपर्यंत टाळला नाही. शक्यतो आम्ही कधी टाळत नाही, कारण त्यांची सेवा शेवटी आहे. कारण सेवा ही शिदुरी आहे. म्हणून हे सर्व संत धावपळ करीत हे नवनारायणाच्या रूपात आज व्यासपीठावर त्यांनी आणलं, त्यांचं पूजन केलं. म्हणून त्यांना आपण खूप धन्यवाद देऊन या ठिकाणी थांबूया. झालेली सेवा सद्गुरूंच्या पवित्र चरणी समर्पित करून राजा घेऊया. नारायण नारायण हो सत्यनारायण नारायण हो नारायण शिवतार मता जनात आविला मार्ग शाबरी भूतेचा आगळा पायी मार कडे सिद्धाचा जय देव जय देव जय श्री गुरुदेव दत्त मच्छी वसुंधरे स्वामी मच्छिंद्र गोरक्ष जन्माने गौरवश्वात झाले कर्मते यज्ञ गुणदात आदि पहिला सगज करणात जय देव जय देव जय श्री गुरुदेव दत्त चरणात दर्शनी गोपीनाथ पदबंडीनाथ हरिणी लक्ष्मी भरतरीनाथ कोवे सौराची राज्य गलिता जय देव जय देव जय स्वामी नवनाथ गलीमध्ये नवनाथ प्रगट झाले शाबरी विद्यादेव गजबधरी राजा प्रताप स्वरवर जिंकले व मुडीवर जिंकले नाथांच्या सेवेशी शरणगताय जय देव जय देव जय नवनाथ स्वामी नवनाथ आवती हो वारुती गुरुदेव दत्त सद्गुरु स्वामी जनार्दन मूर्ती प्रेमे करोया माझा जननी देवी प्रसवले पुत्र हे दावी जनार्दन नाम दया देवी जागी संसार कराया तेजाची ज्योती प्रेमे करोया सद्गुरु स्वामी जनार्दन मूर्ती प्रेमे करोया जय देव प्रभु राम जय स्वयं जारी राम शिवाजी खरे भक्त बरवा जय 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 धरो जय उदरी होय करुणी परे जिंदाबाई जी प्रेमे करोया सद्गुरु स्वामी जनार्दन मूर्ती प्रेमे करोया दारुणी बसिंग्र शाळा भक्तीचा सुजात पाडा रंग शिव भोळा सुरक्षित उपदेश नाम शिव घोष गणनी दारू प्रेमे करोया सद्गुरु स्वामी जनार्दन मूर्ती प्रेमे करोया बादले शिवालय टिका भक्तीचे गणविनते प्रतिमा दयाच्या उदरी भोगात माऊली स्वामी जनार्दन प्रेम बोध करी नाम दया कबीर मोहन प्रेमे करोया सद्गुरु स्वामी जनार्दन मूर्ती प्रेमे करोया धूप दीप लाला पुरारती रत्नदळित सिंहासनी जनार्दन मूर्ती कर्मोराचा निर्मल माझे मानसरा बोले माझे मानसरा बोले कर्मोरा स्वभाव भक्ता सुगंधवा बोले ओ मुखी राम नैनी ज्ञान हृदयत मूर्ती देवा हृदयत मूर्ती भाव भक्ती केली देवा पुरारती ज्ञान करे ना करे खाली देवा करे खाली शब्द रूपी गुणवाला मानसो भाई तो गरी पुराना टाका पुरारती हो गलिल गणपती गणपती रूपती अनंत कोटर भवे वारगमते तमेव माता पिता तमेव बंधु तमेव विद्याधर तमेव सर्वा भवदेव वेद वाचा मंत्र परिया वदत्त बाबा सबाबा करोया ओम राजाधिराजाय प्रसय्य साहिने नमो वै वैश्रणाय कृमे समे कामान काम कामाय मह्यम
कामेश्वर वैष्णव दत्त कुबेराय वैष्णवाय महाराजाय ओ विश्वद जगदो विश्वमुख विश्वद वार्त विश्वद संभव वेदन समुक्तरी धमंतन नारासंद पुष्पाण्य काल भवानी जम पुष्पांजलि मय दत्तम रानी परमेश्वरम नमः पार्वती हर हर महादेव गोपाल कृष्ण भगवान श्री गुरुदेव दत्त सद्गुरु जनार्दन चैतन्य नवनाथ महाराज गुरु गोरक्षनाथ भगवान की जय। जय जनार्दन। महाप्रसादासाठी प्रथम असतो कर्पूर गौरव करुणा